रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील 4 सदस्यांच्या मृत्यूने संपूर्ण मुंबईत हादरली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचार मिळण्यास सुमारे 5.5 तासांचा विलंब झाला, अशी बाब फॉरेन्सिक आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या प्राथमिक चर्चेतून निष्पन्न झाली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यावर कुटुंबातील 4ही जणांना पोटदुखी, उलट्या आणि अतिसाराचा त्रास सुरू झाला. त्यांनी सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार घेतले, ज्यामुळे त्यांना काही काळ आराम मिळाला. मात्र थोड्या वेळाने प्रकृती पुन्हा खालावली. प्रकृती गंभीर असतानाही रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी ते घरीच थांबले. अखेर प्रकृती हाताबाहेर गेल्यावर त्यांना सकाळी 11 ते पावणे 12च्या सुमारास जे रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. वैद्यकीय क्षेत्रात गोल्डन आवर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात उपचार न मिळाल्यास शरीरातील विषबाधेचे लक्षण अधिक तीव्र होते. डोकाडिया कुटुंबाच्या बाबतीत उपचारात झालेला 5.5 तासाचा विलंब त्यांच्या जीवावर बेतला का, अशी शंका उपस्थित होते. शवविच्छेदनानंतर घेतलेल्या नमुन्यांच्या प्राथमिक अहवालात तीव्र स्वरूपाची विषबाधा झाल्याचं दिसून आलंय. पोलिसांना अन्नामार्गे मॉर्फिन सारखे धोकादायक विषारी पदार्थ असण्याचा संशय आहे. मात्र कलिंगडामुळे विषबाधा झाली की अन्य कोणत्या पदार्थामुळे, याचा अंतिम निष्कर्ष अन्न आणि औषध प्रशासनाकडून येणे बाकी आहे. जे मार्ग पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. सध्या या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून सुमारे डझनभर लोकांचे जबाब नोंदवण्यात आलेत. मृत्यूचे नेमके कारण विषशास्त्र अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. अहवाल प्राप्त होताच या घटनेस जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.